कोरोना या भयंकर आजारावर अद्याप लस सापडली नाही। कोरोना व्हायरसचे संक्रमण अजून थांबले नाही। डॉक्टर, पोलीस, पत्रकार रस्त्यावर उतरून कोरोना विरुद्धच्या लढाईत लढवय्ये होऊन लढत आहे। नगरपालिकेचे सफाई कामगार हायरिस्क भागात स्वच्छता राखण्याचे कर्तव्य बजावत आहे। इतरांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी जीवावर उदार होणाऱ्या या कोरोना सैनिकांचे आरोग्य अबाधित राहावे या दृष्टिकोनातून बुलढाणा येथील श्री माऊली होमिओपॅथिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कडून नगरपालिकेत कर्मचारी व सफाई कामगारांना रोगप्रतिकार शक्तिवर्धक औषधीचे वाटप व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले। यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले। सामाजिक सेवेत सक्रिय असणाऱ्या डॉक्टर दुर्गासिंग जाधव यांनी कोरोनाशी लढणाऱ्या पोलीस बांधवांना तत्पूर्वीच रोगप्रतिकार शक्तिवर्धक औषधीचे वाटप करून आपले कर्तव्य पार पाडले। लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून कोरोनाची अपडेट वेळोवेळी देणाऱ्या पत्रकारांची कोरोना काळात महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेऊन त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक्स व वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना डॉक्टर दुर्गासिंग जाधव यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत जवळपास 30 ते 40 पत्रकारांना 17 एप्रिलला रोगप्रतिकार शक्तिवर्धक औषधीचे वितरण केले। तर आज 20 एप्रिल रोजी नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना व सफाई कामगारांना शिबिरातून मार्गदर्शन करीत मोफत रोगप्रतिकार शक्तिवर्धक औषध वाटप करण्यात आलं। यावेळी मुख्याधिकारी महेश वाघमोडे व माऊली हॉस्पिटल व रिसर्च सेंटरची चमू उपस्थित होते। डॉक्टर सॅम्युअल हनीमन जयंती सप्ताहानिमित्त माननीय CEO वाघमोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आरोग्य सेवेत काम करणारे सर्व नगरपालिकेतले कर्मचारी, इमर्जन्सी सेवा देणारे यांच्यासाठी आम्ही मोफत होमिओपॅथिक औषध शिबिर आयोजित केलं होतं। त्यामध्ये सरांनी सांगितल्या पद्धतीने प्रत्येकाला औषध दिलं गेलं आणि भविष्यामध्ये जोपर्यंत कोरोनाचा शेवटचा पेशंट बरा होत नाही तोपर्यंत इम्युनिटी वाढवण्यासाठी, आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांना सर्वांना मोफत होमिओपॅथिक औषध देण्यात येत आहेत। हा सुझाव बरेचसे नगरसेवक असतील, आसिफभाई आहेत, उमेश भाऊ कापुरे आहेत, रामेश्वर वावरे असतील, बऱ्याच जणांनी सजेस्ट केलेला होता आणि त्यामध्ये आज इम्प्लिमेंटेशन सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेलं आहेत। तरी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या भारत सरकारच्या आयुष डिपार्टमेंटने जे होमिओपॅथी रिकमेंडेड काही औषधी ते हे केलेले आहेत, सांगितलेले आहेत आणि डॉक्टरांच्या रिसर्चनुसार या औषधीचा आपल्याला नक्की फायदा होईल। तरी जे काही कर्मचारी येऊ शकले नसतील, नगरपालिका असेल, अगोदर जसं आम्ही पोलीस बांधवांना दिले, पत्रकार बांधवांना दिले, बँकिंग सेवेतले आहेत, MSCB कर्मचारी आहेत, त्या सर्वांना जे येऊ शकले नसतील त्यांना श्री माऊली होमिओपॅथिक हॉस्पिटलच्या बुलढाणा, औरंगाबाद, जळगाव, खान्देश शाखेतर्फे मोफत औषध शेवटपर्यंत देण्यात येईल याची आपणा सर्वांना ग्वाही देतो। एप्रिल रोजी माननीय डॉक्टर दुर्गासिंग जाधव साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांच्या वतीने आज बुलढाणा नगरपालिकेतील अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्यातर्फे टॅबलेटचे फ्रीमध्ये वाटप करण्यात आले आणि त्याबद्दल डॉक्टर जाधव साहेब यांनी मार्गदर्शन केले आणि या गोळ्या खाल्ल्याने कशी आपली इम्युनिटी चांगली होईल आणि कसं कोरोनापासून होणारा जो खतरा आहे तो कमीत कमी होईल यासाठी जाधव डॉक्टर साहेब त्यांची पूर्ण टीमने आम्हाला मार्गदर्शन केले आणि पूर्ण गोळ्या सर्व कर्मचाऱ्यांना मोफत त्यांनी वाटल्या। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।